दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते मिसेस शारोन वैभव पवार, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आपण संडे स्कूलमध्ये असताना बघा, यहोशुवाविषयी बऱ्याचदा त्यांची गोष्ट ऐकलेली आहे की यहोशुवानी यरीहो शहर कसं काबीज केलं. म्हणजे परमेश्वराने त्यांना सांगितलं, ज्यावेळेस ते बघून आले त्यावेळेस तो खूप मोठं ते शहर होतं आणि चारी बाजूला तटबंदी होती, मोठमोठे बुरुज होते, मोठमोठ्या भिंती होत्या आणि हे कसं काय करायचं. परंतु परमेश्वराने त्यांना काय सांगितलेलं की शांत राहा. तुम्ही काय करायचं आहे, 7 दिवशी तुम्ही फक्त त्या कोटाभोवती फिरायचं आहे. लक्षात घ्या, परमेश्वराने त्यांना सांगितलं शांत राहा. बघा किती मोठी गोष्ट आहे. आपण वचन बघा काय सांगतं, वचन 10 बघा, यहोशुवा 6 अध्याय 10 वचन, जोशुआ चॅप्टर 6 and verse 10. तुम्ही आपल्या तोंडाद्वारे चकार शब्द काढू नका, बोलूच नका काही, शांत राहा. याचा अर्थ बघा, इस्रायल लोक, विचार करा, इस्रायल लोक फक्त ते 6 ते 7 दिवस कोटाभोवती फेऱ्या मारत होते, नुसतेच फेऱ्या मारत होते. बघा विचार करा की शत्रूंनी सुद्धा कदाचित त्यांची टिंगल टवाळी सुद्धा केली असेल की हे काय लढायला आले आणि नुसत्या फेऱ्या मारत आहेत. परंतु 7व्या दिवशी यहोशुवाने मग परमेश्वराची आज्ञा सांगितली की रणशिंगे फुंगा, जयघोष करा, आणि यरीहोचे तट जे होते ते आपोआप कोसळले. इस्रायल लोकांना काहीही करावं लागलं नाही. 6 दिवस शांतपणे प्रतीक्षा करणं काही सोपं नव्हतं. एवढं सैन्य होतं आणि तोंडातून शब्द न काढता फक्त 6 दिवस शांत राहून त्या तटाभोवती फेऱ्या मारणं हे सोपं काम नव्हतं. देव आम्हाला सुद्धा शांत राहायला सांगत आहे. खरं बऱ्याच वेळेस आम्हाला काहीतरी साध्य करायचं असतं, काहीतरी आम्हाला मिळवायचं असतं, काहीतरी परीक्षा असतात, संकट असतात, त्याच्यावर आम्हाला मात करायची असते. कधीकधी स्वतःला सिद्ध करायचं असतं, मीच खरा आहे, आणि अशा अनेक गोष्टी असतात. पण परमेश्वर सांगतो शांत राहा. परमेश्वर म्हणतो शांत राहा, कारण तो आमच्या बाजूने लढणार आहे. स्वतः ते काम करायला घेऊ नका. आपण बऱ्याच वेळेस मला हे साध्य करायचं आहे, मला हे करायचं आहे, मग स्वतःच काहीतरी करायचा प्रयत्न करतो, स्वतः लोकांना भेटतो, स्वतः मिटिंगा घेतो, स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु लक्षात ठेवा, जर परमेश्वराचा हात त्याच्यामध्ये नसेल किंवा परमेश्वराची जर इच्छा नसेल तर ते काम कधीही होणार नाही. आपल्याला देव जर संगती आहे नाही तर हे शक्य होणार नाही. आणि देवाच्या वेळेची ह्यासाठीच वाट बघा. योग्य वेळ त्यास तोच तुमच्या विजयाची घोषणा करेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुवा ह्याचा 6 अध्याय 20 वचन, जोशुआ चॅप्टर 6 and verse 20. रणशिंगांचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.